आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। सत्ता स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावू असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच नव्याने उडी घेतलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी केंद्रीय सचिव दशरथ राऊत, महासचिव बाळासाहेब दुलतडे, उपाध्यक्ष अजित पाटील, सुदर्शन उगले, प्रदेश अध्यक्ष भीमराव जामुने, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नानासाहेब दौलताडे, कल्याण जिल्हा अध्यक्ष विठ्ठल जाधव, कोषाध्यक्ष सुखदेव परळकर यांच्यासह लक्ष्मण हजारे, रवी गद्रे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जानकर यांनी आपला पहिला शत्रू राष्ट्रवादी तर दुसरा शत्रू काँग्रेस असल्याचे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर कधीही चर्चा करणार नसल्याचे सांगितले। त्यानंतर स्थानिक राजकारण आणि प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, येथे शिवसेना भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवित आहे, त्याप्रमाणे रासपाही कोणत्याही पक्षाला बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार नाही। या निवडणुकीत 40 जागांवर उमेदवार उभे करणार आहे। लवकरच स्थानिक प्रश्नांवर आधारित जाहीरनाम्यात कल्याण डोंबिवलीच्या समोर आणणार आहोत। झिरोपासून दिल्लीकडे जाण्याचे माझे टार्गेट आहे। मला हिस्ट्री मेकर बनायचे आहे। मी कोणाच्याही पक्षाचे मते खाण्यासाठी ही निवडणूक लढवित नाही, तर कल्याण डोंबिवलीकरांचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवित आहे। ज्या ज्या समस्या सत्तेत असणाऱ्या पक्षांनी सोडवल्या नाहीत त्या सोडवणार आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।